यांना लागला राजकारणात यांच्या डोक्यात कुणी खूळ घातले मराठ्याच्या 5 वर्षाचं पद सरपंच झाला तर 5 वर्षे जिल्हा परिषद झाला 5 वर्षे आमदार झाला 5 वर्षे मंत्री झाला 5 वर्षे अरे त्यांनी 60-70 वर्षात जागा घेतल्या ना तुम्ही 5 वर्षात येता जाता सही करणारा कायम त्यांचाच आहे ना तुमचा का होणार आहे तुमची पोरगी होद्या सही करणारी तुमच्या दारात येऊ द्या लाल दिवा मग बघा बरं तुमची शान किती वाढत तुमचं पोरग लाल दिव्यात येऊ द्या ना अधिकारी होऊ मग किती शान वाढत तुमच्या दारात तुमचं पोरग तुमची पोरगी अधिकारी व्हावा आणि तुमच्या दारात कुत्र्यासारखं नेत्याने उभा राहावा तेवढी सही घ्यायची होती मला यायला त्या दिवशी आईबापाच्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंद असणार आहे ते करा ना तुम्ही कवा साहेब मोठा साहेबाच्या भयाने गाडी घेतली साहेबाचा भयालाही चांगला आहे चेटीत हागत आहे ती साहेबाचा भया चांगला आहे तुम्हाला कोणाला भया साहेब म्हणायची सवय लागली कोणाला कोणाची गाडी त्याची गाडी बघून आपलं पोट भरणार आहे का त्याचा बंगला बघून साहेबाचा आपलं पोट भरणार आहे का इथं बसलेले जेवढे आहेत ना तुमच्या सहित सगळे मी बी कोणी ना कोणाचा तरी कार्यकर्ता आहे मतदान करतो म्हणल्यावर कार्यकर्ता आहे इथं बसलेल्या एकाही माणसानं सांगा तुम्ही ज्या नेत्याचे आहेत त्या नेत्याकडे जर कॉलेज असलं तर त्यांनी तुमच्या पोराची पोरीची फी माफ केली का काय आता नेता रे मग तो परत ते येऊन म्हणणार अरे तू ह्या बारीन माझ्याकडे नाहीच तो हा 3 पिढ्यापासून माया मागत फुई याला बी तो आहे तिथं मग एक दिवस ते नेता येणार आपल्या गाडीत बसून नेणार एक दिवस येणार गाडीत बसून नेणार हे पुऱ्या गावात येऊन सांगत आहे माघारी येऊन साहेबांनी मला गाडीत बसून नेत अरे पण येता नेष्टीनं आला ना तू येडगांडीच्या त्याचं भूषण काय सांग तू त्याचा बंगला बघून त्याची गाडी बघून आपल्या लेकरा बाळाचं आणि आपल्या जातीचं पोट भरणार आहे का आपले कष्ट आपल्याला करावं लागेल आपण कसं उंचीवर जायचं हे बघा गाड्या आता या भूमिकेत मराठा आता आला पाहिजे त्यावेळेस आपण समाज सगळा प्रगती करणार आपल्याला उलचिक मोठे पण दिलं एखादा नेता गावात आला आणि त्याच्या खांद्यावरचा हात टाकला त्याला जर म्हणला तो याशिवाय गावात मला मतदानच होणार नाही